गण गण गणात बोते. माणूस विचार करतच असतो, पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी हे महत्त्वाचे. थोर व्यक्तीचे विचार हे आपल्या जगण्याला एक प्रकारे दिशाच देत असतात. गजानन माहुली म्हणतात, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधीकधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मीपणा सोडा, मोठे व्हाल. माऊली म्हणतात, हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. जर तुम्ही माऊलीच्या ह्या बोलण्यावर सहमत असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये श्री गजानन माऊली टाईप करा. माऊली म्हणतात, जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते, मग तळमळही आपोआप जाते. मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल, पण मृत्यूनंतर जे चित्तेच्या ज्वालासोबत लपेटून घेईल ते तुमचे कर्म असेल. आणि मी तुमच्यासोबत असेल. मी तुझ्या मदतीला सांगून नाही, न बोलता धावून येईल. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. जय गजानन माऊली. काळजी करू नको, खूप आयुष्य सुंदर आहे. बघण्याचा फक्त दृष्टिकोन बदल. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. आता तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, आपल्याला नियत चांगली ठेवली पाहिजे की दिखावा. हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात माऊली नाम राहू द्या. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा, अन हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे माऊली, आतुरतेने बोलून तर बघा, मनासारखं नाही झालं तर सांगा. तुम्हाला माऊलीचा चमत्कार बघायचा असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये गजानन महाराज माझ्या मदतीला धावून या असे लिहून पहा. विभूती, नमन, नाम, ध्यानादी, तीर्थ. माऊली या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे. आठवी रे प्रचितीनं सोडेल माऊली ज्या घेई हाती. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईल. हाच तुला आशीर्वाद. गण गण गणात बोते.